महाबळेश्वर मध्ये सध्या महापर्यटन महोत्सव सुरू आहे आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराज जे उद्यान आहे त्या परिसरात आहे। या ठिकाणी सध्या आपण जर पाहिलं तर जे आपले गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांची प्रतिकृती जवळपास 10 गड किल्ल्यांची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। आणि आता जर पाहतोय तर हा पन्हाळगड आहे आणि या पन्हाळगडाची जी प्रतिकृती आहे अगदी हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आली आहे। याच परिसरात जवळपास 10 किल्ले जे आहेत ते जवळपास बनवण्यात आले। त्यामध्ये विशाळगड असेल, प्रतापगड आहे, राजगड आहे, अनेक रायगड आहे, याचा समावेश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यामुळे जर पाहिलं तर अनेक जे आता सध्या पर्यटक आहेत हे पर्यटक या किल्ल्यांना या प्रतिकृती किल्ल्यांना पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक चांगल्या उपक्रम जे आहेत ते या महापर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी राबवण्यात आले आहेत। आपल्यासोबत अमित बोडके सर आहेत। यांच्या माध्यमातून हे जे किल्ल्यांचं जे काय आहे ते प्रतिकृती उभारण्यात आली, नेमकं काय हे नियोजन आहे, कशा पद्धतीचं सध्या काय माहिती सांगाल याविषयी? प्रथम जय शिवराय। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून श्री क्षेत्र महाबळेश्वरामध्ये आणि ते विशेष म्हणजे प्रतापसिंह महाराज उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोरच या बागेमध्ये 10 गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये सातारामधील जे आपले अंबवडे किल्ल्यांचे गाव आहे ती सुद्धा टीम आमच्या बरोबर आहे आणि दुर्गुडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा संपूर्ण उपक्रम इथे साकारण्यात आला की ज्यामध्ये 10 जे गड किल्ले आहेत त्यातले 8 हे गिरिदुर्ग प्रकारातले आहेत आणि 2 हे असणार आहेत ते जलदुर्गात आहेत। जलदुर्गामध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे आहेत आणि गिरिदुर्गामध्ये श्रीमान रायगड आहे, राजगड आहे, प्रतापगड आहे, आपले पुरंदर किल्ले पुरंदर आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान असलेली। त्याचप्रमाणे सातारामधील अजिंक्यतारा आणि प्रतापगड हे किल्ले आहेत। आणि या किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद पर्यटकांचा मिळतोय। अनेक पर्यटक आता ह्या बागेला किल्ल्यांची बाग म्हणून आता प्रसिद्ध पावते। अनेक इन्फ्लुएन्सने त्यांच्या व्हिडिओजमध्ये पण एक सांगितलेलं आहे। आणि फक्त महाराष्ट्रातील पर्यटक नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील पर्यटकांना सुद्धा यातून महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो तर त्यांना समजण्यास मदत होत आहे। कारण जे बोर्ड्स लावलेत त्या बोर्डमध्ये सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये या सर्व किल्ल्यांची माहिती, त्यांची महती या दोन्ही गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत। नक्कीच खरं तर मराठी आणि इंग्लिशमध्ये या संपूर्ण किल्ल्यांची जी माहिती आहे ती याच परिसरामध्ये आपण या ठिकाणी जे बोर्ड लावण्यात आलेले आहेत त्यांची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच किल्ल्यांची जी बाग आहे म्हणून या बागेला आता ओळखायला लागले आहेत आणि आवर्जून पर्यटक जे आहेत ते हे गड किल्ले या निमित्तानं पाहायला या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत। कॅमेरामन सुशांत सह संतोष नलावडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा।